नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। काल पण आमच्या इथे खूप जोरात पाऊस पडला रात्रीच्या टायमाला, म्हणजे पूर्ण 4 वाजल्यापासून चालू झाला होता तो रात्रीपर्यंत चालूच होता इतक्या जोरात। पण काल एवढं वारं वगैरे नव्हतं तर आम्हाला काय म्हणजे हे नाही झालं। आणि पाणी पण बघा हे असं इथं, आता तुम्ही हसाल हे काय असं करतात, पण बघा किती डोक्याने केलंय का खाली बघा पाणी नाही हे झालेलं, सगळं पाणी असं इकडं पुढं जातंय आणि इथं पडतंय, इथं पुढं ओलं होऊन सगळं पाणी असं तिकडं निघून जातंय। म्हणजे आत पण म्हणजे ओलं नाही होते काहीच, कडाने पण ओलं जास्त काहीच आता होत नाही, पाणी असं आत येत नाही आणि त्यांचा वास येत नाही। आतला आता झाडून मारायचं आहे मम्मीला, थोडा वेळ झाला शेळ्या बाहेर बांधलेल्या, म्हणलं एक व्हिडिओ काढावा। आणि हे करडांसाठी आम्ही केलेलं होतं, इथं फक्त एक दरवाजा बसवायचा बाकी राहिलं आहे, मग करडं आमची इथं आणून ठेवणार आहे। इथं लोक म्हणजे इतकी अशी थोडासा त्यांना हे पण नाही, आता म्हणजे हा अवकाळीच पाऊस आहे, अजून पावसाळा चालू पण नाही झालेला तरी लगेच वास यायला लागलाय, तुमच्या शेळ्यांचं हे व्हायला लागलंय। तर म्हणजे आम्ही मुंबईला असताना यायचो तेव्हा प्रत्येकाच्या दारांमध्ये शेळ्या होत्या, तेव्हा कोणाला वास येत नव्हता, पण आता आम्ही पाळल्यात ना, आमचा त्रास होतोयच आहे, आम्ही आलोय तर आता आमच्या शेळ्यांचा पण त्रास होतो, आता वास यायला लागलाय आमच्या शेळ्यांचा, उभं नाही राहावं ते, मग कशाला येतात आमच्या दाराबाहेर उभं राहायला काय माहीत। आता करायचं आहे इथं, आज कसं पण दरवाजा करायचा आहे, मग इथं आणून ठेवता येईल त्यांना। आणि खरंच गावचं जीवन शहराच्या जीवनापेक्षा खूप छान आहे, पण शहरातली लोक खूप चांगली होती, कारण ती पण अशीच आपल्यासारखी बाहेरून आलेली होती, त्यांनासुद्धा माहिती आहे बाहेर राहण्यासाठी किती म्हणजे कष्ट करावे लागतात। आणि गावाकडच्या लोकांचं म्हणजे वेगळंच गणित असतात, त्यांना म्हणजे फक्त दुसऱ्याचा फायदा उचलता आला तर ठीक, नाही आला तर मग त्याच्याबद्दल नावं ठेवायची, त्याला बोलत राहायचं। आणि हां, तुम्ही हे सीट विचारताय ना, तर हे सीट असं प्लॅस्टिकचं सीट, असं आम्ही ते जे सीट आहे ना तेच आम्ही इथं असं फोल्ड करून पण आमच्या सीटच आहे, फोल्ड करून असं लावलेलं आहे, ते आम्ही आणलं आहे म्हणजे विकत। आणि बाकी ही आम्ही वेल्डिंग करून आणलेली आहे, हे सगळं आम्ही स्वतः असं सांगितलं आम्हाला असं असं पाहिजे, आणि ते जॉईन करून आणलं आहे। आणि त्याला सीट तारांनी लावलेलं आहे बघा, तारांनी लावलं आहे आम्ही, ते इतकं मजबूत झालं आहे म्हणजे आमच्या शेळ्यांना ही जास्त ही आवडीने त्याच्यात जाऊन बसते, त्यांना खूप आवडते। पण त्या बसल्या तरी त्यांच्या वजनाने हालतसुद्धा नाही, ते इतकं आता मजबूत बनवलेलं आहे। पहिलं पण खूप छान होतं, पण पहिलं जरा ते खालचे पाय त्याचे हलायला लागले होते, ते तुटलं होतं, म्हणून आम्ही परत नवीन हे करून आणलं, त्याला थोडं वरती पण हे केलं, जेणेकरून त्या अशा खाताना सगळ्याच एक साथ बसायच्या ना, आता त्या तशा नाही बसत, एखादी अशी आवडीने बसते त्याच्यात। आणि हे मोरम टाकल्यामुळे लय फायदा झालाय बघ, पहिलं असं नुसतं गिचगिचत होत होतं, हे कसं वावराचंच पट्टा आहे ना तसं, म्हणजे ते पाऊस पडला का पूर्ण पाणी इथं व्हायचं ना, आता पाणी पडल्यावर ते गाळ मातीचा गाळ होणारच ना, जसं हे साईडला तुम्ही बघू शकता हे कसं आहे बघा इथं, तर तसंच इथं सगळीकडं तसं स्पेस होती तर सगळं गाळगाळ होणार ना, त्याशिवाय त्याच्यावर नाचल्यावर अजून ते घाण, परत त्याच्यात मुतणार वगैरे, अजून ते घाण होणार, म्हणून आम्ही मुरम पण आणून टाकला। 2400 रुपयाचा मुरम आम्ही टाकला, म्हणजे आम्ही स्वतःच्या ह्यांनी चांगलंच करत चाललेलो आहे, दुसऱ्याला त्रास व्हावा असे आमची तर कधीच इच्छा नसते, कारण हे आम्ही स्वतःच्या आवडीने करतोय। आणि आम्ही पण माणसंच आहे काय, आम्ही जनावर नाही काय, आम्ही घाणीत राहून आम्हाला काहीच हे होणार नाही, त्रास सगळ्यांनाच होतो, आम्हाला सुद्धा समजतो, पण बोलण्याचं पण एक म्हणजे स्वतःच विचार करायला पाहिजे बोलायच्या आधी पण, की ते माहिती त्रास होईल पावसाळ्याचा, म्हणून तर आम्ही पहिलाच बंदोबस्त करतोय, आता हा अवकाळी पाऊस आहे, म्हणजे आम्ही स्वतःच इथं स्वतःच्या ह्यानीच काय आपल्याकडं घरात आहे तिथं दुसऱ्यांना पण त्रास होतोय, प्लस घरात पण आमचं घर तर पूर्ण गळत आहे, तर त्या घरात ती कळलं परत त्यांच्या लेंड्या ते मुतणं किती घाण होत असेल, म्हणजे आम्हाला पण वाटतंच ना काहीतरी, त्याच्यात लगेच तुमच्या इथं किती वास येतो, हे येतो ते येतो, अरे मग साफ करा येऊन, त्याच्यात काय एवढं, आम्ही काय नाही म्हणणार, अशीच आहेत ही गावची लोक। आणि हो खूप हे म्हणजे आता सगळे लोक कष्टातनंच पुढं जात आहेत, आणि आम्ही पण हो खूप कष्ट करूनच पुढं चाललेलो ह्यांच्यासाठी। दुर्लक्ष करा, दररोज उठणं नाही उठणं का त्यांचं चालूच होतं, माणूस एकदा दुर्लक्ष करेन, दोनदा दुर्लक्ष करेन, किती वाजायला
जाऊ दे, त्यांना आता आपण आलोय तर फक्त आपलाच विषय बोलण्यासाठी म्हणून. तर माझी मम्मी माहिती आहे का मित्रांनो, असं जे काय होतं ते असं हे बुसकाट वगैरे एवढ्या म्हणजे पळत पळत आणून गोळा करून ठेवते का माझ्या शेळ्या खातील, त्यांच्यासाठी खाद्य सगळं म्हणजे एकदम असं कष्ट केल्याशिवाय तर होतच नाही मित्रांनो. त्या एवढ्या शेळ्यांचं पोटं भरणं काय हे. आणि त्या बघा आता सकाळच्या पारीच त्यांना इतकं टाकलेलं आहे, आता एकदम शांत राहतील जोपर्यंत ती गवत कापून आणून नाही टाकत तोपर्यंत. म्हणजे त्यांना सुद्धा आता कळलेलं आहे आपले टाईम्स काय आहेत, कधी आपल्याला खायला भेटेल. अजिबात त्या अशा त्रास देत नाही, काहीच नाही, एकदम शांत. बघा कशा खाऊन बसणार व्यवस्थित. आमचा फकड्या बघा, म्हणजे जनावरं सुद्धा माणसापेक्षा हुशार आहेत खरं बघितलं तर. माणसं जनावरांच्या पलीकडची सायकल नाही पडलं काहीतरी, मला वाटतं रात्री घुसलं होतं. कडब्याच्या पिंड्या पडल्या होत्या. मांजरं असतील. तर मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच कमेंट करत राहा. तुम्ही खूप कमेंट करता, खूप छान, खूप कष्टाने करताय. आणि हल्ली माझा चॅनल थोडा ग्रो होत चालला आहे, तर मलासुद्धा व्हिडिओ टाकायला खूप म्हणजे अशी मजा वाटते की लोक आपल्या व्हिडिओ आवडीने बघतायत, चांगल्या कमेंट करतात. आणि मित्रांनो, मी बोलते ह्याचं तुम्ही असा विचार करू नका ही कशी बोलते काय. आम्हाला खूप त्रास देतात हे लोक, म्हणजे येऊन जाऊन फक्त आमच्याच विषयी बोलतात, ह्यांना दुसरे विषयच नाहीत. त्याच्यामुळं ना कोणाचा पण संताप होणारच की आपल्याला एकालाच टार्गेट करतायत सगळे मिळून. आणि ह्याचं कारण इतकंच आहे हो की आमच्याकडनं काहीच फायदा नाही होते ना. आणि माझी मम्मी अशी कामं सोडून दुसऱ्याच्या उचापत्या करायला बसत नाही. तिला ते पहिल्यापासूनच आवडत नव्हतं. ती मुंबईला होती ना, दिवसभर ती ब्लाउजं शिवत असायची, पण कोणत्याच्या उचापत्या करत नव्हती का ह्यानी काय केलं आहे, त्यांनी काय केलं आहे. आणि तिला ते आत्ता पण ते नाहीच आवडत. ती दिवसभर ती सकाळी उठल्यापासून पप्पांना डबा बनवायचा, मग झाडून हे ते घरातली कामं. आता मी आहे, माझं कॉलेज नसतं, संपलं आता, कामाला जायचं आहे, तर मी आहे तोपर्यंत मी सगळं उरकते, नाही तर तिची तीच करते. कालपासून ती 2 दिवस झाले म्हणजे शेळ्यांचं दूधसुद्धा आता एकटीच काढते. म्हणजे तुम्ही आता दोघं कामाला जाणार, मला मदतीला कोण नाही, तर मी आता तुमच्या जीवावर कशी राहू. म्हणून तिने एक काठी केली आणि ती काठी दाखवून त्या शेळ्यांना उभी करते आणि एकटीच दूध काढते सकाळ संध्याकाळ. म्हणजे असं नाही की ती झोपा काढते आणि मग तुम्ही येऊन बोलताय का तुमच्यामुळे आम्हाला वास येतोय हे ते. तर ठीक आहे ना, ती काम करतेच आहे. ती सगळं झालं का म्हणजे बसत नाही ती दिवसभर, असं कामच करत राहते. इकडं एकदा झाडू मार, तिकडं त्यांचं दिवसभरातनं 2दा झाडू मारून, एकदा लादी पुसून सगळं म्हणजे घर गळतं आहे. आता त्याच्यात आम्ही काय करू शकतो आता. आणि हा पाऊस अवकाळी आहे, यातून आम्ही घराच्या पत्र्याच्या वर आम्हाला टाकायचं लिक्विड त्या दिवशी दुकानात नव्हतं, परत गेली होती तेव्हा पण नव्हतं. मग आता काय आता आम्ही करू शकतो का त्याला, तुम्हीच सांगा. आता आम्ही पावसाला सांगायचं का बाबा तू पडू नको, आमचं अजून हे नाही झालेलं. म्हणजे काय आता जाऊ द्या. पण तुम्ही आमच्या व्हिडिओ पूर्ण बघत जा. चॅनलला नवीन मी कायम टरबूज काढायला करते, जेणेकरून इथंच ठेवता येईल. आज त्याला दरवाजा कसा पण बनवून घ्यायचा आहे, म्हणजे कोणाची कटकट नको, आपली करडं इथं व्यवस्थित राहतील. ठीक आहे मित्रांनो.